हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. माहीने शांतनूला उभं केलं आणि त्याचा हात आपल्या खांद्यावर ठेवला. हळूहळू ती त्याला बाहेर घेऊन जाऊ लागली. शांतनू डगमगत पावलं टाकत तिच्यासोबत चालू लागला. त्याने माहीकडे पाहिलं आणि आता तिचा चेहरा त्याला स्पष्ट दिसू लागला. त्याला कळलं की ती त्याला वाचवणारी माहीका नसून त्याचीच पत्नी माही आहे, जिच्याशी त्याने एका वर्षाच्या करारासाठी लग्न केलं होतं. आता वेळ आली होती की माहीप्रमाणे त्यानेही हे लग्न स्वीकारावं. माही लोकांना बाजूला सारत त्याला क्लबच्या बाहेर घेऊन आली. बाहेर त्याची गाडी उभी होती. तिने मागच्या सीटचं दार उघडलं आणि त्याला काळजीपूर्वक मागे झोपवलं. तेवढ्यात शांतनूने तिचा हात घट्ट पकडला. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. शांतनूच्या नजरा माहीवर खिळल्या होत्या. तो नशेत असला तरी तिच्याकडे पाहणं त्याला शक्य होतं. त्याने माहीचं मनगट घट्ट पकडून तिला आपल्या जवळ ओढलं आणि नशेतच पुटपुटला, माझ्याजवळ यायचं आहे ना तुला? माझ्यासोबत राहायचं आहे ना? हे ऐकताच माहीला राग आला. तिने कसाबसा स्वतःला त्याच्या पकडीतून सोडवलं. तिला गाडी चालवता येत नव्हती, म्हणून तिने ड्रायव्हरला बोलावलं आणि स्वतः मागच्या सीटवर शांतनूसोबत बसली. सुनीलने पाठवलेला त्याचा पत्ता तिच्याकडे होता. शांतनूने तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि नकळत तिचा हात पुन्हा घट्ट धरून ठेवला. तो हळूहळू तिच्या अधिकच जवळ येत होता. माहीला त्याच्यापासून दूर व्हायचं होतं, पण परिस्थितीमुळे ते शक्य होत नव्हतं. थोड्याच वेळात ते शांतनूच्या घराजवळ पोहोचले. समोर उंच इमारत दिसत होती. ती ही दिल्लीतील सर्वात उच्चभ्रू भागातली. माहीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. हे तर कोट्यवधींचं घर वाटतंय, ती मनात म्हणाली. गाडी थांबताच सुरक्षा रक्षक पुढे आला. माहीने काच खाली करून सांगितलं, शांतनू सरांनी खूप मद्यपान केलं आहे. कृपया त्यांना त्यांच्या फ्लॅटपर्यंत पोहोचवायला मदत करा. हो मॅडम, गार्ड नम्रपणे म्हणाला. माहीने ड्रायव्हरला पैसे देऊन निरोप दिला. ती आणि गार्ड मिळून शांतनूला आधार देत लिफ्टपर्यंत घेऊन गेले. काही क्षणात ते 12व्या मजल्यावर त्याच्या अपार्टमेंटसमोर उभे होते. माहीने गार्डला धन्यवाद देऊन परत पाठवलं. गार्ड निघून जाताना पुटपुटला, आज साहेबांसोबत एक मुलगी आहे. ते कधीच कोणाला फ्लॅटवर आणत नाहीत. माहीचे लक्ष दारावरील सुंदर नेम प्लेटकडे गेलं. शांतनू जायस्वाल. ती मनात विचार करू लागली, इतके श्रीमंत असूनही हे फ्लॅटमध्ये का राहतात? बंगला सहज घेऊ शकतात, पण मला त्याचं काय? तिने शांतपणे विचारलं, सर, चावी कुठे आहे? शांतनूने कसाबसा खिशातून ॲक्सेस कार्ड काढून तिच्याकडे दिलं आणि म्हणाला, बायको, तू दरवाजा उघड. बायको हा शब्द ऐकून माहीचे डोळे मोठे झाले. तिने काही न बोलता कार्ड दरवाजाजवळ लावलं आणि दरवाजा उघडला. आत शिरताच तिने दिवे लावले आणि अपार्टमेंट उजळून निघालं. बाहेरून साधं दिसणारं घर आतून अत्यंत आलिशान होतं. प्रचंड मोठा हॉल, काचेच्या भिंतीतून दिसणारा स्विमिंग पूल, किमान 6 प्रशस्त बेडरूम्स, सुसज्ज स्वयंपाकघर, बाल्कनी, सर्व काही भव्य आणि महागड. अरे देवा, घर असंही असू शकतं? मी तर अशी घरं फक्त पुस्तकात किंवा चित्रपटातच पाहिली होती, ती आश्चर्याने म्हणाली. तिने हलक्या आवाजात विचारलं, सर, तुमची खोली कुठे आहे? शांतनूने वरच्या मजल्याकडे इशारा केला. माही त्याला आधार देत जिन्याने वर घेऊन गेली आणि बेडरूममध्ये पोहोचली. आत मोठा पलंग, प्रशस्त कपाट, संलग्न बाथरूम, अभ्यासाची टेबल, सगळं व्यवस्थित आणि आकर्षक होतं. तिने त्याला अलगद पलंगावर झोपवलं आणि सुटकेचा निश्वास टाकला. देवा, शेवटी व्यवस्थित आणलं, ती पुटपुटली. ती वळून निघणार इतक्यात शांतनूने तिचा हात पकडला आणि तिला आपल्याकडे ओढलं. माही तोल जाऊन त्याच्या अंगावर पडली. नशेत असतानाही शांतनू तिच्या डोळ्यात खोलवर पाहत होता. दोघेही एकमेकांच्या उष्ण श्वासांचा स्पर्श जाणवत उभे होते. शांतनूने तिचे केस अलगद आपल्या मुठीत पकडले
आणि आपले ओठ तिच्या ओठांजवळ नेले. माहीने घसा खाकरत हलक्या आवाजात म्हटलं, सर, मला घरी जायचं आहे. खूप उशीर झाला आहे. तिने स्वतःला शांतनूच्या मिठीतून सोडून घेतलं आणि उठून उभी राहिली. ती निघू लागली. इतक्यात शांतनू म्हणाला, रात्र खूप झाली आहे. यावेळी बाहेर काहीच मिळणार नाही. उद्या सकाळी जा. मी? आणि इथे? शांतनूने पलंगाच्या बाजूला हात ठेवत म्हटलं, इथेच तू आरामात झोप. माहीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तिथे? थांबून शांतनू शांतपणे म्हणाला, हो, तू माझी पत्नी आहेस. आपण एकाच बेडवर झोपू शकतो. त्यात गैर काहीच नाही. त्याने तिला पुन्हा आपल्या जवळ ओढलं. पण अचानक माहीने त्याला हलकेच दूर ढकललं आणि म्हणाली, हे आपण काय करत आहात? शांतनूने तिच्याकडे पाहत विचारलं, काय झालं? मी काही चुकीचं केलं का? माही थोड्या अंतरावर उभी होती. ती स्वतःशीच पुटपुटली, मी पुन्हा स्वप्न तर पाहत नाही ना? शांतनू, सर, माझा गोंधळ तर घालत नाहीत ना? इतक्यात शांतनूने तिचा हात धरला. माहीने पुन्हा घसा खाकरत म्हटलं, सर, एखादा गेस्ट रूम असेल तर मी तिथे थांबते. शांतनूच्या डोळ्यांवर झोप चढू लागली. काही क्षणातच तो गाढ झोपला. माही त्याच्याकडे पाहत त्याच्या जवळ गेली. तिने अलगद त्याच्या कपाळावरचे केस बाजूला केले. त्याचे बूट आणि मोजे काढले आणि त्याला व्यवस्थित झोपवलं. एसी सुरू करून ती मागे सरकली. आता यावेळी कॅबही मिळणार नाही, ती मनात म्हणाली. तिने घरात दुसरी एक खोली शोधली. सँडल्स काढून ती आत गेली. हे घर तर खूपच मोठं आहे, ती स्वतःशीच म्हणाली. क्षणभर विचार करत ती मनात म्हणाली, शांतनू सर मला 20 कोटी रुपये देत आहेत. माझ्यासाठी आणि आईसाठी ते पुरेच आहे. मला कोणाकडून काहीच नकोय. ती शांतपणे मौशार पलंगावर आडवी झाली आणि कधी गाढ झोप लागली ते तिलाही कळलं नाही. पुढील सकाळी शांतनूची झोप उघडली तेव्हा त्याचं डोकं प्रचंड दुखत होतं. कोणी आहे का? त्याने बेल वाजवली. लगेच एक नोकर आत आला. जी साहेब, शांतनू चिडून म्हणाला. काय बघत उभा आहेस? जा, ब्लॅक कॉफी घेऊन ये. नोकर थोडा अडखळत म्हणाला, साहेब, कॉफी तर मॅडम घेऊन येत आहेत. कुठल्या मॅडम? इतक्यात दारावर टकटक झाली. माही ट्रे हातात घेऊन उभी होती. ट्रेमध्ये कॉफीचा मग होता. शांतनूने नोकराला बाहेर जाण्याचा इशारा केला आणि माहीला आत येण्यास सांगितलं. माही आत येत म्हणाली, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, शांतनूने उत्तर दिलं. ही तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी. काल तुम्ही जास्त ड्रिंक केलं होतं, त्यामुळे तुम्हाला याची गरज असेल. शांतनूने काही न बोलता कप हातात घेतला आणि कॉफीचा घोट घेतला. माही शांतपणे उभी होती. तू स्वतःसाठी कॉफी केली नाहीस? माहीने नकारार्थी मान हलवली. मला ऑफिसला जायचं आहे. आधी घरी जाऊन फ्रेश व्हायचं आहे. मी जाऊ का? शांतनूने तिच्याकडे भुवया उंचावत पाहिलं. ब्रेकफास्ट? आणि त्यावेळी हो, मी बनवून ठेवलं आहे. नोकर उशीर आला म्हणून मी तुमची किचन वापरली. परवानगी न घेता केलं, त्याबद्दल सॉरी. शांतनूने शांतपणे मान हलवली. ठीक आहे, पण तूही काहीतरी खाऊनच इथून जाणार. माझ्यासमोर नाश्ता केल्याशिवाय नाही, समजलं? माहीने वाद न घालता मान डोलावली. शांतनूने एंटरकॉमवरून नोकराला किचनमध्ये सूचना दिल्या. हो सर, शांतनूने ऑर्डर देत म्हटलं. नवीन बाहेर नाश्ता लावा. मॅडम आणि मी दोघेही खाली येतोय. हो सर, नवीनने उत्तर दिलं. कॉफी संपवल्यानंतर शांतनू म्हणाला, तू इथेच थांब माही, मी फ्रेश होऊन येतो.
तो उठला, कपाटातून एक लोअर आणि एक टी शर्ट काढले आणि वॉशरूममध्ये गेला. अंघोळ करत असताना त्याला लक्षात आलं की टॉवेल तो बाहेरच विसरला आहे. त्याने दरवाजा किंचित उघडून माहीकडे पाहिलं. ती सोफ्यावर बसून शांतपणे मासिक वाचत होती. माही? आणि त्यावेळी माहीने वर पाहिलं. ओले केस आणि भिजलेले शरीर घेऊन उभा असलेला शांतनू अधिकच उठून दिसत होता. ती काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले. शांतनूने तिच्याकडे बारीकाईने पाहिलं. टॉवेल घेताना त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला थोडं जवळ ओढलं. माही दचकली. शांतनू सर, माझा हात सोडा ना. तो तिच्या डोळ्यात पाहू लागला. त्याची नजर जणू तिच्या मनात शिरत होती. तू खरंच खूप सुंदर आहेस, तो हळू आवाजात म्हणाला. माहीने नजर खाली केली. आत ये, तो म्हणाला. माहीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. सर, काय बोलत आहात तुम्ही? शांतनूने भुवया उंचावत उत्तर दिलं. का? तू माझी पत्नी आहेस आणि करारात स्पष्ट लिहिलंय, मी जे सांगेन ते तुला करावं लागेल. माहीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्याने तिला वॉशरूममध्ये ओढलं. ती त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने दोन्ही हात भिंतीवर ठेवून तिला अडवलं. माझ्यासोबत अंघोळ कर. माहीने संतापाने विचारलं. तुम्हीच म्हणाला होतात की तुम्हाला माझ्यासोबत शारीरिक नात्यात रस नाही, मग हे सगळं काय? शांतनू तिच्या खूप जवळ आला. त्याने हलकेच तिच्या गालांवरून बोट फिरवली. त्या स्पर्शाने माहीच्या हृदयाची धडधड वाढली. तिचा श्वास जड झाला. त्याचे हात तिच्या गालांवरून खाली सरकू लागले. त्यांच्या ओठांमध्ये फार अंतर उरले नव्हते. प्लीज थांबा. माहीनं त्याला दूर ढकलले आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. पण शांतनूने तिचा हात पुन्हा पकडून तिला भिंतीला टेकवलं. मी सांगितल्याशिवाय जाण्याचा प्रयत्नही करू नकोस. त्याच्या डोळ्यात एक विचित्र हट्ट आणि आक्रमकपणा दिसत होता. माही घाबरली. आता माझं नीट ऐक. माहीने मान डोलावली. कोणत्याही दुसऱ्या पुरुषाजवळ जाण्याचा विचारही करू नकोस, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. काही क्षण शांतता पसरली. आता जा. त्याने तिला वॉशरूम बाहेर सोडलं. माहीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि बाहेर निघून गेली. थोड्या वेळाने शांतनू नाश्त्याच्या टेबलावर बसला होता. समोर माही बसली होती. त्याने स्वतः नाश्ता बनवला होता. शांतनूने खाऊन पाहिलं तेव्हा त्याला तो खूप आवडला. त्याच्या डोळ्यात समाधान झळकलं, पण त्याने काहीही बोललं नाही. माही मनातच पुटपुटली. किमान एकदा धन्यवाद तरी म्हणू शकतात. एक धन्यवाद म्हटल्यानं काही बिघडणार नाही. शांतनूही तिच्याकडे पाहत मनात म्हणाला, मी तुझी दोनदा मदत केली, तू मला कधी धन्यवाद दिलास? दोघांमध्ये काही वेळ शांतता पसरली. माहीने नाश्ता आटोपला आणि उठत म्हणाली, मला आता निघायला हवं, नाहीतर ऑफिसला उशीर होईल. माझा ड्रायव्हर तुला सोडून दे. माहीने नकारार्थी मान हलवली. आपल्या नात्याबद्दल मी अजून कुणालाही काही सांगू इच्छित नाही. लोकांनी मला तुमच्या गाडीत पाहिलं तर प्रश्न निर्माण होतील. शांतनूने तिचं म्हणणं मान्य केलं. ती निघू लागली. तसं तो म्हणाला, लवकरच तुझ्या खात्यात 5 कोटी रुपये जमा होतील आणि उरलेले 5 कोटी नंतर. माहीने शांतपणे मान डोलावली. बाय म्हणत ती निघून गेली. तिच्या जाण्याकडे पाहत शांतनू पुटपुटला, काय विचित्र मुलगी आहे, नेहमी इतकी घाईत का असते? त्याने स्वतःशीच हसत मान हलवली आणि नाश्ता संपवत म्हणाला, खरंच ती खूप छान स्वयंपाक करते. थोड्याच वेळात तोही ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता. माहीचं घर. माही घरी पोहोचली आणि लगेच तयार होऊ लागली. दरम्यान तिने हॉस्पिटलमध्ये फोन करून डॉक्टर मिश्रा यांच्याकडून सीमाजींची तब्येत विचारली. डॉक्टर, आईंची तब्येत कशी आहे? डॉक्टर मिश्रा म्हणाले, तुम्ही लवकरात लवकर पैसे जमा केले पाहिजेत.
म्हणजे सीमाजींचा उपचार सुरू करता येईल. हो डॉक्टर, मी शक्य तितक्या लवकर पैसे जमा करते. त्यानंतर माहीने पांढऱ्या रंगाचा सुंदर टॉप आणि ट्राउझर काढून घातला आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली. काही वेळातच ती ऑफिसला पोहोचली. राजनाथ फॅशन अँड डिझायनिंग. माही घाईघाईने ऑफिसमध्ये आली. तिने आपला पर्स टेबलावर ठेवला आणि संगणक सुरू केला. त्यानंतर तिने एक फोल्डर उघडून प्रेझेंटेशनची फाईल पाहायला सुरुवात केली. पण तिथे फाईलच नव्हती. हे पाहताच माही घाबरून गेली. मी तर काल रात्री फाईल सेव्ह केली होती. मग ती कुठे गेली? देवा, ही फाईल गेली तरी कुठे? ती वारंवार फाईल शोधू लागली. तिचे हातपाय थरथरत होते. दूर उभी असलेली नमिता हे सगळं पाहून मनोमन खुश होती. ती मनात पुटपुटली, आता बघतेच मिस माही अहुजा, तुझं काय होतं ते. माहीचे हात कीबोर्डवर वेगाने फिरत होते. तेवढ्यात कोणीतरी म्हणालं, माही, प्रिया मॅडम येत आहेत, लवकर कर. माहीच्या अंगावर सरसरून काटा आला, कारण प्रिया तिच्याकडे येताना दिसत होती. प्रिया समोर येताच माही घाईने उभी राहिली. गुड मॉर्निंग मॅम. प्रियाने तिच्या शुभेच्छांना उत्तर दिलं आणि विचारलं, प्रेझेंटेशन तयार आहे ना? रोनित सरांची मीटिंग कधीही सुरू होऊ शकते. आपल्याकडे अजिबात वेळ नाही. माहीने घसा खाकरत म्हटलं, मॅम, एक समस्या आली आहे. प्रिया कपाळावर आट्या घालत म्हणाली, कसली समस्या? मी काल रात्री प्रेझेंटेशन सेव्ह केलं होतं, पण आता फाईल दिसत नाही. हे ऐकताच प्रियाला मोठा धक्का बसला. ती संतापून म्हणाली, काय बोलतेस तू? फाईल नाही म्हणजे काय? ती कुठे गेली? नमिता मात्र हे सगळं पाहून आतून आनंदित होत होती. खरी मजा आता येईल, ती मनात म्हणाली. माही म्हणाली, मॅम, मी स्वतः फाईल सेव्ह केली होती. काल रात्री 10 वाजेपर्यंत मी काम करत होते, पण ती अचानक गायब झाली. हे कसं झालं मला कळत नाही. प्रिया रागाने म्हणाली, हा संगणक तुझाच आहे. तुझ्याशिवाय त्याला दुसरं कोण हात लावणार? फाईल्स आपोआप गायब होत नाहीत. आता कारणं सांगू नकोस. सरळ सांग की तू प्रेझेंटेशन बनवलंच नाहीस. आता रोनित सरांना उत्तर देण्यासाठी तयार राहा. माझी चूक झाली की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. हे काम नमिताला दिलं असतं तर बरं झालं असतं. माहीने समोर उभी असलेल्या नमिताकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून माहीला सगळं समजलं. ती थेट नमिताजवळ जाऊन संतापाने म्हणाली, हे तुझंच काम आहे ना? नमिता अनभिज्ञ असल्यासारखी म्हणाली, कसलं काम? माही रागाने म्हणाली, नाटक करू नकोस नमिता. माझ्या सिस्टीममधून प्रेझेंटेशन तूच डिलीट केलं आहेस. तुझ्याशिवाय हे दुसरं कोणी करू शकत नाही. माहीने नमिताच्या हाताला घट्ट पकडलं. नमिताने हात झटकून घेतला आणि म्हणाली, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? स्वतःची चूक माझ्यावर ढकलतेस? माही संतापाने म्हणाली, मी रात्री 10 वाजेपर्यंत काम केलं होतं. मग फाईल अचानक कशी गायब झाली? नमिता मोठ्याने ओरडत म्हणाली, जा बाहेर जाऊन माझी एक्झिट तपासा. मी संध्याकाळी 7 वाजताच ऑफिसमधून निघाले होते. हे सगळी तुमची चूक आहे. माझ्यावर असा आरोप करण्याची तुमची हिंमत तरी कशी झाली? तुम्हालाच लाज वाटली पाहिजे. नक्कीच हे तुम्हीच केलं असणार, जेणेकरून रोनित सरांना मीटिंगमध्ये अडचण येईल. नमिताचं बोलणं ऐकून माही शांतपणे म्हणाली, तुला कसं कळलं की ती प्रेझेंटेशन फाईल आजच्या मीटिंगसाठी होती? हे ऐकताच प्रिया क्षणभर माहीकडे वळून पाहू लागली. नमिता लगेच प्रियाकडे वळत म्हणाली, प्रिया, बघा ना, ही उलट माझ्यावरच आरोप करत आहे. काल तुम्ही लोक बोलत होतात ते मी ऐकलं होतं, म्हणून मला सगळं माहिती आहे. माहीने ठामपणे उत्तर दिलं, म्हणजेच तुला अगदी व्यवस्थित माहिती होतं की मला मागील 3 वर्षांचा डेटा एकत्र करून प्रेझेंटेशन तयार करायचं आहे आणि तो मुद्दाम माझं काम आणि माझी प्रतिमा दोन्ही खराब करायचा प्रयत्न केलास, बरोबर ना? प्रिया मध्येच रागाने म्हणाली, बस पुरे झालं नमिता, तू तुझं काम कर.
समजलं का? नमिता ओठ चावून गप्प बसली आणि आपल्या डेस्कवर जाऊन बसली. मात्र तिच्या नजरा अजूनही विषारीपणे माहीकडेच रोखलेल्या होत्या. प्रिया माहीकडे वळली आणि म्हणाली, आणि तू तू पुन्हा प्रेझेंटेशन तयार करू शकशील का? माहीने एक खोल श्वास घेतला. तिच्या खांद्यावर जणू जबाबदारीचं ओझं येऊन बसलं होतं. तरीही तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं, हो मॅडम, मी प्रयत्न करते. मी ते करू शकते. प्रिया कठोर स्वरात म्हणाली, तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. मीटिंग अर्ध्या तासात सुरू होणार आहे. जे करायचं आहे ते पटकन कर. असं सांगून प्रिया तिथून निघून गेली. माही तात्काळ आपल्या जागेवर बसली. तिने काल रात्री प्रियाला मेल केलेली रिपोर्ट फाईल उघडली आणि वेगाने कामाला सुरुवात केली. तिचं संपूर्ण लक्ष आता फक्त कामावर होतं. वेळ झपाट्याने पुढे जात होता, पण प्रेझेंटेशन अजून पूर्ण झालं नव्हतं. तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. माहीने नकळत वर पाहिलं आणि तिचं हृदय धडधडायला लागलं. समोर होता शांतनु जयस्वाल. त्याने तिच्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. त्या नजरेचा सामना करताना माहीचे हातपाय अक्षरशः गार पडले. ती त्याच्या नजरेला तोंड देऊ शकत नव्हती. अचानक शांतनुने आजूबाजूला कोणी पाहत नाही याची खात्री करून तिला हलकासा डोळा मारला आणि खिशात हात घालत पुढे निघून गेला. त्याच्या मागोमाग रवनीतही होता. दोघेही कॉन्फरन्स हॉलकडे वळले. त्यांच्या मागे शांतनुचा असिस्टंट सुनीलही होता. त्यानेही माहीकडे एक नजर टाकली, पण कोणतीही प्रतिक्रिया न देता पुढे निघून गेला. रॉनितने आपल्या केबिनमध्ये प्रियांना बोलावलं. काय झालं? मिस्टर जयस्वाल आले आहेत आणि ते कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांच्या असिस्टंटसोबत बसले आहेत. प्रेझेंटेशन कुठे आहे प्रिया? प्रिया घाबरलेल्या स्वरात म्हणाली, सर, एक समस्या झाली आहे. काय? रॉनितने चिंताग्रस्तपणे विचारलं. प्रियाने सगळी हकीकत सांगितली. रॉनित क्षणभर अस्वस्थ झाला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, लवकरात लवकर नवीन प्रेझेंटेशन तयार करून घे. तोपर्यंत मी परिस्थिती हाताळतो. कॉन्फरन्स हॉल. रॉनित घाईघाईने हॉलमध्ये पोहोचला. शांतनूकडे पाहत तो म्हणाला, मिस्टर शांतनू, आला त्याबद्दल धन्यवाद. शांतनू शांतपणे म्हणाला, आभार नंतरही मानता येतील आणि त्यासाठी बऱ्याच संधी येतील. आधी आपण प्रेझेंटेशन पाहूया का? रॉनितने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत म्हटलं, नक्कीच, पण आधी कॉफी घेऊया. मागच्या वेळी तुम्ही कॉफी न घेता निघून गेलात, ते मला बरं वाटलं नव्हतं. शांतनू काही बोलणार इतक्यात रॉनित पुन्हा म्हणाला, आधी कॉफी. शांतनू हलकंसं हसत म्हणाला, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. रॉनितने इंटरकॉमवरून 3 कॉफी आणि काही स्नॅक्स मागवले. तेवढ्यात कॉन्फरन्स रूममध्ये एक स्त्री आत आली. रॉनितच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. मिस अरू गुप्ता या. ती दिसायला अत्यंत आत्मविश्वासी आणि तीक्ष्ण व्यक्तिमत्वाची वाटत होती. रॉनितने तिची ओळख करून देत म्हटलं, या आमच्या कंपनीच्या प्रोजेक्ट आणि क्रिएटिव्ह हेड मिस अरू गुप्ता. शांतनूने तिच्याशी हस्तांदोलन केलं आणि रॉनितकडे वळून विचारलं, अजून मीटिंग सुरू झाली नाही? काही अडचण आहे का? अरूला सगळं माहीत होतं. प्रेझेंटेशन डिलीट झाल्याची गोष्टही. तिच्या ओठांवर हलकी कपटी स्मितरेषा उमटली. ती म्हणाली, माझ्या मते आपण थेट प्रेझेंटेशनपासूनच सुरुवात केली पाहिजे. मनात मात्र ती विचार करत होती, आता खरी मज्जा येईल. या उशिरामुळे माहीची सगळ्यांसमोर चांगलीच अब्रू जाईल. अरूला सगळं व्यवस्थित माहिती होतं की प्रेझेंटेशनचं आधीच डिलीट करण्यात आलं होतं. तरीही तिने मुद्दाम एक खट्याळ हास्य करत म्हटलं, आपण प्रेझेंटेशनपासूनच सुरुवात करूया. मनात मात्र ती विचार करत होती, आता खरी मज्जा येईल. उशिरामुळे माहीची सगळ्यांसमोर अब्रू जाईल. मीटिंग कॅन्सल झाली की रॉनित तिला सोडणार नाही.
हा विचार करताच तिच्या डोळ्यात चमक आली. तेवढ्यात प्रिया आत आली. तिच्या हातात कॉफी आणि स्नॅक्सची ट्रे होती. तिने शांतनू यांना नमस्कार केला आणि सर्वांसमोर कॉफी स्नॅक्स ठेवले. नंतर ती हलकेच रोनित यांच्या कानाशी जाऊन म्हणाली, सर, प्रेझेंटेशन लगेच तयार होतंय. हे ऐकताच रोनितला जरा हायसं वाटलं. अजून मीटिंग सुरू व्हायला 10 मिनिटे बाकी होती. रोनित म्हणाला, मिस्टर जयस्वाल, तोपर्यंत कॉफी आणि स्नॅक्सचा आनंद घ्या. प्रिया तयारी पूर्ण करते. शांतनूने मान हलवली आणि कॉफीचा एक घोट घेतला. रोनितची नजर मात्र प्रेझेंटेशन सेटअप करण्यात गुंतलेल्या प्रियावरच होती. त्याच्या मनात एकच विचार होता, ही मीटिंग नीट पार पडली पाहिजे, नाहीतर मिस्टर जयस्वाल कंपनीत गुंतवणूक करणार नाहीत. दरम्यान अरू कॉफी पीत मोठ्या तमाशाची वाट पाहत बसली होती. काही क्षणातच दरवाजा उघडला आणि माही घाईघाईने आत आली. पण शांतनूची नजर तिच्यावर पडताच तिची पावलं मंदावली. शांतनूही तिच्याकडे बारीकाने पाहू लागला. ही सिनियर्सची मीटिंग आहे, मग माही इथे काय करते आहे, तो मनात विचार करू लागला. माहीने प्रियाच्या हातात पेनड्राईव्ह देत शांतपणे सांगितलं, मॅडम, प्रेझेंटेशन तयार आहे. प्रियाने हसत तिचा हात हलकेच दाबला. थँक्यू माही. तिने पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडली. हे दृश्य पाहून अरूच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. इतक्या कमी वेळात हिने प्रेझेंटेशन तयार कसं केलं? तिचा सगळा प्लॅन फसल्याचं स्पष्ट दिसत होतं. प्रिया सर्वांकडे पाहत म्हणाली, सर, सगळं तयार आहे. मी प्रेझेंटेशन सुरू करू का? रोनितच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. तो म्हणाला, खूप छान माही. हे प्रेझेंटेशन तू तयार केलं आहेस, तर तूच का नाही ते सगळ्यांसमोर सादर करत? हे ऐकताच माही दचकली. ती फक्त एक ज्युनियर कर्मचारी होती. एवढ्या मोठ्या लोकांसमोर सादरीकरण करणं तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ती अडखळत म्हणाली, सर, मी पण? त्यावेळी रोनित शांतपणे म्हणाला, का नाही? पूर्ण डेटा आणि माहिती तुलाच माहिती आहे आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. कॉन्फरन्स हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. एका ज्युनियर कर्मचाऱ्याला अशी संधी देणं अनेकांना अनपेक्षित वाटलं. माहीचे पाय जणू जागीच खिळले. हात थरथरत होते. शांतनूने रोनितकडे कटाक्ष टाकला. हा माहीवर इतका मेहरबान का आहे? यामागे काही वेगळा हेतू तर नाही? त्याच्या चेहऱ्यावर हलकी असूया स्पष्ट दिसत होती. अरू अचानक चिडून म्हणाली, हे योग्य नाही. इतकं महत्त्वाचं प्रेझेंटेशन एक ज्युनियर कसं हाताळणार? तिच्या आवाजातील राग स्पष्ट जाणवत होता. रोनितने कठोर नजरेने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, माही अत्यंत गुणी आहे. ज्या व्यक्तीने इतकं उत्कृष्ट प्रेझेंटेशन तयार केलं, ती ते उत्तम सादरही करू शकते. आणि लक्षात ठेव, या कंपनीचा CEO मी आहे. निर्णय मी घेईन. अरू पुढे काही बोलणार इतक्यात रोनितच्या नजरेतला इशारा तिला गप्प बसायला पुरेसा ठरला. शांतनू माहीकडे पाहत हलक्या आवाजात म्हणाला, माही, सुरू करूया? आणि त्यावेळी क्षणभर दोघांची नजरानजर झाली. वातावरणात ताण दाटला होता. शांतनूचा असिस्टंट सुनील निर्विकार चेहऱ्याने हे सगळं पाहत होता आणि शांतपणे बाहेर निघून गेला. माहीने स्वतःला सावरत प्रेझेंटेशन सुरू केलं. सुरुवातीला तिचा आवाज थरथरत होता, पण हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढू लागला. डेटा, आकडे, विश्लेषण ती सगळं नेमकेपणानं आणि स्पष्टपणे मांडू लागली. काही वेळातच सगळ्यांचे चेहरे गंभीरतेतून प्रभावित भावनांकडे वळले. आरू मात्र आतून संतापाने पेटत होती. तिचा सगळा डाव फसला होता. माहीला कंपनीतून आणि रोनितच्या आयुष्यातून दूर करण्याचा तिचा प्रयत्न अपयशी ठरला होता. उलट माहीचं स्थान अधिक मजबूत झालं होतं. देवा करो ही प्रेझेंटेशन नीट सादर करू शकू नये. किमान रोनित तरी तिला या कॉन्फरन्स रूममधून बाहेर काढेल.
पण तिचा हा सगळा विचार पूर्णपणे फेल ठरत होता. तेवढ्यात सुनील पुन्हा कॉन्फरन्स हॉलमध्ये आला. तो शांतनूच्या जवळ गेला आणि त्याच्या कानात हळूच काहीतरी कुजबुजला. ते ऐकताच शांतनूच्या चेहऱ्याचा रंग क्षणभर बदलला. मात्र त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवत चेहऱ्यावर कोणताही भाव येऊ दिला नाही. तरीही त्याच्याकडे पाहून स्पष्ट जाणवत होतं की जणू वादळ येण्यापूर्वीची शांतता होती. थोड्याच वेळात माहीने आपलं प्रेझेंटेशन पूर्ण केलं. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं आणि आनंद स्पष्ट दिसत होता. हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. अरुला मात्र तिच्यावर प्रचंड राग येत होता. पण सध्या शांत राहणंच योग्य ठरेल असं तिने ठरवलं आणि तीही टाळ्या वाजवू लागली. शांतनूच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीसारखाच थंड निर्विकार भाव होता. शांतनू मनात म्हणाला, दिसायला तर ही नेहमी घाबरलेली वाटते, पण आज खूपच छान काम केलंय. आय एम रिअली इम्प्रेस्ड. रोनीच्या डोळ्यात आनंदाची चमक होती. तो उत्साहाने माहीकडे गेला. तिचा हात हातात घेत म्हणाला, वेल डन माही. तू तर माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगलं काम केलंस. थँक्यू सर. माहीने हसत उत्तर दिलं. हात मिळवत असतानाच तिची नजर शांतनूकडे गेली. शांतनूही तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या डोळ्यात तिला स्पष्ट मत्सर दिसत होता. रोनित ज्या नजरेने माहीकडे पाहत होता ती नजर शांतनूला चांगलीच समजत होती. शेवटी तोही एक पुरुष होता. अशा नजरा तो ओळखू शकत होता. त्याने नकळत मुठी आवळल्या. दात घट्ट मिटले. पण रोनितपेक्षा जास्त राग त्याला माहीवर येत होता. कारण ती रोनितसोबत अगदी आनंदाने बोलत होती. तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. हे तर रोनितसोबत फ्लर्ट करते का? शांतनूच्या मनात विचार आला आणि त्याचा संताप अजूनच वाढला. दरम्यान प्रिया हॉलमध्ये परत आली. टाळ्यांचा आवाज ऐकूनच तिला माहीचं काम यशस्वी झाल्याचं कल्पना आली होती आणि तीही आनंदी होती. रोनित शांतनूकडे येत म्हणाला, या प्रोजेक्टबद्दल तुमचं काय मत आहे? शांतनूने थंड स्वरात उत्तर दिलं, प्रोजेक्ट खूप आशादायक आहे. तुमच्या टीमने उत्तम काम केलं आहे. रोनित हसत म्हणाला, तुम्हाला माहिती नाही मिस्टर जायस्वाल, माहीने काल रात्री उशिरापर्यंत जागून हे प्रेझेंटेशन तयार केलं आहे. हे ऐकताच शांतनूने पुन्हा माहीकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी नाराजी उमटली. काही वेळ आधी प्रेझेंटेशन सुरू असताना सुनील शांतनूकडे आला आणि हलक्या आवाजात म्हणाला, सर, एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सांगा. कोणीतरी माही मॅडमनी तयार केलेलं प्रेझेंटेशन डिलीट केलं होतं आणि त्यांनी अवघ्या 1 तासात पुन्हा सगळं तयार केलं आहे. शांतनूने त्याच्याकडे रोखून पाहत विचारलं, ही माहिती खात्रीशीर आहे का? सुनीलने ठामपणे मान हलवली. 100% खात्री आहे सर. आता? शांतनू मनात विचार करू लागला, असं कोणी केलं असेल? त्याची नजर सतत माहीवरच खिळलेली होती. माहीलाही त्याच्या नजरा जाणवत होत्या, पण ती मुद्दाम त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात अरू अचानक म्हणाली, जर हिने काल रात्री सगळं काम पूर्ण केलं होतं तर मीटिंग सुरू व्हायला एवढा उशीर का झाला? हे प्रेझेंटेशन तर रोनित सर सादर करणार होते, पण माही वेळेत काम पूर्ण करू शकली नाही. हे टॅलेंट नाही तर निष्काळजीपणा आहे. रोनितने रागाने तिच्याकडे पाहिलं. अरू, तुला जर कोणाचं कौतुक करता येत नसेल तर किमान त्याला कमी तरी लेखू नकोस. अरुने त्यांचीच वाक्य तोडत म्हटलं, पण सर. रोनित ठाम आवाजात म्हणाला, तुला माहिती नाही, कोणीतरी तिच्या सिस्टीममधून फाईल डिलीट केली होती आणि माहीने अवघ्या अर्ध्या पाऊण तासात पुन्हा प्रेझेंटेशन तयार केलं. अरू उपहासाने हसली. हे सगळं खोटं आहे, फक्त बनावट गोष्ट आहे. रोनित कठोर स्वरात म्हणाला, जर सिक्युरिटी कॅमेरे बंद नसते तर आत्तापर्यंत हे कृत्य करणाऱ्याला व्यक्तीला मी शिक्षा दिली असती. शांतनू मध्येच म्हणाला,
पहा, जे काही झालं ते झालं. प्रोडक्ट चांगला आहे, पण मला या सगळ्याची सविस्तर रिपोर्ट हवी आहे. ज्यानेही हे केलं आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. रोनितने मान डोलावत उत्तर दिलं, हो सर. शांतनू पुढे म्हणाला, माझा अंतिम निर्णय मी तुम्हाला नंतर सांगतो. सध्या मी निघतो. तो रोनितशी हस्तांदोलन करून बाहेर पडला. त्याच्या मागोमाग सुनीलही निघाला. चालताना शांतनूने सुनीलला सांगितलं, इथे माहीला कोण त्रास देतंय ते शोधून काढ. प्रिया मला ठीक वाटली, तिच्याशी बोल. हो सर, सुनीलने उत्तर दिलं. दरम्यान रोहितने माहीकडे पाहत सांगितलं, तू शांतनू सरांच्या मागे जा. मी? माहीने संकोचाने विचारलं. हो, तुलाच सांगतोय जा. माही घाईघाईने शांतनूच्या मागे गेली आणि लिफ्टमध्ये शिरली. त्याचवेळी शांतनूने सुनीलला तिथून जाण्याचा इशारा केला. सुनील बाहेर पडताच लिफ्ट सुरू झाली. शांतनूने सर्व बटन दाबली, त्यामुळे लिफ्ट वर खाली फिरू लागली. सर, हे काय करताय? माही घाबरून म्हणाली. शांतनूने रागाने तिचा हात घट्ट पकडला. माहीच्या तोंडून वेदनेची आह निघाली. सर, काय करताय? तिच्या भोवती हात ठेवत शांतनू कडक आवाजात म्हणाला, आधी मला सांग, रोनी सोबत एवढं हसत हसत का बोलत होतीस? मी मी माही गोंधळून म्हणाली, अनभिज्ञ असल्याचं नाटक करू नकोस. तो चिडून म्हणाला, तुला दुसरा पुरुष हवा आहे का? मी कमी पडलोय का? त्याने रागाने लिफ्टच्या भिंतीवर हात आपटला. माही पूर्णपणे घाबरून गेली. मी फक्त त्यांचे आभार मानत होते, त्यापेक्षा काहीच नाही, ती रडवेल्या आवाजात म्हणाली. शांतनूने तिच्या खांद्यावरची पकड अजून घट्ट केली. तुझ्यातली ही आग मी शांत करू शकतो. सांग, इथेच की माझ्या बेडरूममध्ये? त्याच्या या कठोर शब्दांनी माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शांतनू सर, तुम्ही अशा प्रकारे कसं बोलू शकता? ती थरथरत म्हणाली. क्षणभर तिच्या डोळ्यात पाहताच शांतनूचा राग ओसरला. त्याने तिची पकड सैल केली आणि आवाज मवाळ करत म्हणाला, तू शांतनू जयस्वालची पत्नी आहेस हे कायम लक्षात ठेव आणि दुसऱ्या कोणत्याही पुरुषाच्या जवळ जाणार नाहीस हे स्पष्ट समजून घे. माहीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने नजर खाली घातली. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवर थांबताच शांतनू वेगाने बाहेर पडला. बाहेर सुनील कारजवळ वाट पाहत उभा होता. शांतनूला पाहताच त्याने कारचं दार उघडलं आणि स्वतः पुढच्या सीटवर बसला. शांतनूने डोळे मिटले. काहीतरी बिनसलंय हे सुनीलला जाणवलं, पण त्याने काही विचारणं टाळलं. काही क्षणांनी शांतनूने विचारलं, सुनील? हो सर. एखाद्या स्त्रीची माफी मागायची असेल तर काय करायला हवं? सुनील आश्चर्यचकित झाला. माफी? हां. सुनील सावधपणे म्हणाला, फुलांचा गुच्छ पाठवू शकता, सॉरी कार्डसह, किंवा डिनर डेटला घेऊन जाऊ शकता. शांतनू चिडून म्हणाला, तुला कधी मला असं काही करताना पाहिलं आहे का? जरा जपून बोल. सुनील हलकंसं हसला. सर, तुम्हीच विचारलं म्हणून सांगितलं. काही वेळ शांत बसून विचार केल्यानंतर शांतनू पुन्हा म्हणाला, सुनील? हो. हॉटेल एम्पेरियल मध्ये दोघांसाठी टेबल बुक कर, आत्ताच लंचसाठी. सर, फुलांचीही व्यवस्था करू का? शांतनूने मध्येच थांबवत सांगितलं. नको, फक्त माहीला कळव की ती लंच टाईमला तिथे पोहोचली पाहिजे. सुनील थोडा आश्चर्याने म्हणाला, माही मॅडम, तुमच्या पत्नी? शांतनू थोडा नाराज होत म्हणाला, हो. आणखी कोणाला घेऊन जाणार आहे का मी? जे सांगितलंय आहे तेच कर. हो सर, सुनील म्हणाला. मनातच तो विचार करू लागला, बरं झालं सर, माहीवरच मनापासून प्रेम करू लागले आहेत, एखाद्या अनोळखी मुलीवर नव्हे. असं म्हणत त्याने एक खोल श्वास घेतला आणि हॉटेलमध्ये फोन करून टेबल बुक केलं.
तिथे नमिता खूप उत्सुक होती की मीटिंगमध्ये माहीसोबत नेमकं काय झालं असेल. अरू बाहेर येताच नमिताने घाईने विचारलं, मॅम. अरुने तिच्याकडे रागाने कटाक्ष टाकला आणि तिचा हात पकडून तिला ओढतच आपल्या केबिनमध्ये घेऊन गेली. नमिता काही बोलायच्या आतच अरू संतापाने म्हणाली, तुला काही काम नीट करता येतं का नाही नमिता? इतक्यात तिने नमिताच्या गालावर जोरात चापट मारली. नमिताच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती गाल चोळत थरथरत्या आवाजात म्हणाली, मॅम. अरू संतापाने पुढे बोलू लागली, अगदी मूर्ख मुलगी आहेस तू. एक छोटंसं कामसुद्धा नीट करू शकली नाहीस. रोनित त्या माहीचं कौतुक माझ्यासमोर करत होता. तो ज्या नजरेने तिच्याकडे पाहत होता तसं तो माझ्याकडे कधीच पाहत नाही. आपल्या हातात सुवर्ण संधी होती. आपण माहीला रोनितच्या नजरेत खाली पाडू शकलो असतो, पण तू सगळं बिघडवलंस. नमिता घाबरत म्हणाली, पण मॅम, मी स्वतः माहीच्या सिस्टीममधून ते प्रेझेंटेशन डिलीट केलं होतं. गप्प बस, आरू कठोर आवाजात म्हणाली. ऑफिसमधले सगळे कॅमेरे बंद आहेत हे तुझं नशीब समज, नाहीतर रोनित तुला क्षणाचाही विलंब न लावता ऑफिसमधून काढून टाकलं असतं. हे ऐकून नमिता अधिकच घाबरली. आरू थंड पण कठोर आवाजात म्हणाली, पुढच्या वेळी काही करायचं असेल तर नीट आणि विचार करून कर. मला पुन्हा निराश करू नकोस. आता इथून निघ. नमिता संतापाने बाहेर पडली. माहीकडे कटाक्ष टाकत तिने मनात पुटपुटलं, ही दरवेळी कशी वाचते. दरम्यान प्रिया माहीचं सतत कौतुक करत होती. माही, आज तू खूप छान काम केलंस. मी तुझ्या प्रमोशनबद्दल नक्की बोलेन. हे ऐकताच माहीच्या डोळ्यात आनंद चमकला. ती हसून म्हणाली, खूप धन्यवाद मॅडम. प्रिया निघू लागली तेव्हा माहीने तिला थांबवत म्हटलं, मॅडम, माझी एक विनंती आहे. प्रिया थांबून म्हणाली, हो सांग ना. मॅडम, मी ऐकलं आहे की या प्रोजेक्टसाठी तुम्ही प्रसिद्ध डिझायनर अंतरा शर्मा यांना घेणार आहात. मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे. कृपया मला ती संधी द्या. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायचं आहे. माहीला लहानपणापासूनच फॅशन डिझायनर बनायचं स्वप्न होतं, पण घरच्या परिस्थितीमुळे तिला पुढे शिक्षण घेता आलं नाही. त्यामुळे तिला राजनाथ फॅशन अँड डिझायनिंगमध्ये केवळ लिपिकाची नोकरी स्वीकारावी लागली. आता मात्र तिच्यासमोर मोठी संधी उभी होती. प्रिया तिचा हात हातात घेत म्हणाली, पण मला इथे तुझी खूप गरज आहे. माही निर्धाराने म्हणाली, मी वचन देते, माझ्यामुळे तुमच्या कामात कोणतीही अडचण येऊ देणार नाही. प्रिया क्षणभर विचारात पडली आणि मग दीर्घ श्वास घेत म्हणाली, ठीक आहे, पण तुझं वचन लक्षात ठेव. धन्यवाद प्रिया मॅडम. प्रिया पुढे म्हणाली, पण आपल्याला शांतनू सरांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. अंतरा या प्रोजेक्टवर तेव्हाच काम करणार आहेत जेव्हा शांतनू सर होकार देतील. हे ऐकून माही मनात म्हणाली, मला या विषयावर शांतनू सरांशी बोलावं लागेल. या विचारातच ती आपल्या डेस्कवर परत आणि कामाला लागली. थोड्याच वेळात नमिता तिच्या जवळ आली. यावेळी तिचा आवाज मात्र खूप मवाळ होता. अभिनंदन. ऐकलंय की आज तू मीटिंगमध्ये खूप प्रभावी प्रेझेंटेशन दिलंस. माहीने शांतपणे धन्यवाद म्हणत पुन्हा कामाकडे लक्ष दिलं. नमिता उपरोधिक हसत म्हणाली, मान्य करावं लागेल, तुझ्यात काहीतरी खास आहे. श्रीमंत मुलांना सहज प्रभावित करतेस असा गुण सगळ्यांकडे नसतो. ती माहीच्या जवळ येत कुजबुजली की त्यासाठी काही वेगळे मार्ग वापरतेस. माहीने दात ओठात चावत ठाम आवाजात उत्तर दिलं, तुला तुझ्या कामाशी काम ठेवायला शिकायला हवं. माझ्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष दिलंस तर कदाचित तूही बॉसला प्रभावित करू शकशील. नमिता रागाने पाय आपटत तिथून निघून गेली. हे कुणी डिलीट केलं असावं? शांतनू विचारात पडला. त्याने सुनीलकडे वळून विचारलं, तुला काय वाटतं, हे काम कोण करू शकतं? सुनील शांतपणे म्हणाला, सर,
तोच कोणी असेल ज्याला माहीला ऑफिसमधून बाहेर काढायचं आहे किंवा सगळ्यांच्या नजरेत तिची बदनामी करायची आहे. शांतनूने मान डोलावली. त्या दिवशीही त्या मुलीने मुद्दाम माहीच्या हातावर कॉफी सांडली होती. कदाचित हे कामही तिचंच असावं. तो काही क्षण त्या प्रसंगाची आठवण काढू लागला. त्याच्या डोळ्यांसमोर नमिताचा चेहरा तरळून गेला, पण त्याच्याकडे ठोस पुरावा नव्हता. त्याने सुनीलला स्पष्ट सूचना दिली. माहीच्या ऑफिसवर लक्ष ठेव. तो कोण आहे ते आपल्याला शोधायचं आहे. माझ्या बायकोला आता कोणीही त्रास देणं मला अजिबात मान्य नाही. हो सर, सुनील नम्रपणे म्हणाला. शांतनू पुढे म्हणाला, माहीला फोन करून सांग ती लंचसाठी वेळेवर पोहोचली पाहिजे. इतकं बोलून शांतनू तिथून निघून गेला. सुनीलने मोबाईल काढून माहीला फोन लावला. माहीने ड्रॉवरमधून फोन काढला आणि स्क्रीनकडे पाहिलं. ती मनातच फुटफुटली. सुनीलजी मला फोन का करत आहेत? लिफ्टमध्ये माझी इन्सल्ट करूनही शांतनू सरांना समाधान झालं नाही का? आता असिस्टंटकडूनही अपमान करून घ्यायचा आहे का? तिने गळा खाकरत फोन उचलला. हॅलो. सुनीलचा आवाज आला. मॅडम, शांतनू सरांचा तुमच्यासाठी एक संदेश आहे. हो सांगा, माही शांतपणे म्हणाली. तुम्हाला लगेच लंचसाठी हॉटेल इम्पेरियलला पोहोचायचं आहे. सरांनी टेबल बुक केलं आहे. कृपया उशीर करू नका. सरांना वाट पाहायला आवडत नाही. बरोबर 1 वाजता. माही काही बोलण्याआधी सुनीलने फोन कट केला. माहीला खूप राग आला. शांतनू सर स्वतः मला फोन करून बोलू शकत नाहीत का? प्रत्येक वेळी सुनीललाच पुढे करतात. तिने फोन टेबलावर ठेवला. कोणालाही त्यांच्याशी थेट बोलू देत नाहीत. तिने डोकं हलवलं आणि रोनित सरांकडे जाऊन बाहेर जाण्याची परवानगी मागितली. रोनित म्हणाले, ठीक आहे जा, पण वेळेत परत येण्याचा प्रयत्न करा. हो सर, असं म्हणत माहीने पर्स आणि मोबाईल घेतला आणि ऑफिसमधून बाहेर पडली. हॉटेल इम्पेरियल. काही वेळातच माही रेस्टॉरंटमध्ये पोहोचली. चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. ती मनात म्हणाली, आता पूर्ण 1 वर्ष मला शांतनू सरांचं प्रत्येक म्हणणं ऐकावं लागणार आहे. असं म्हणत ती हॉटेल इम्पेरियलच्या भव्य रेस्टॉरंटमध्ये शिरली. समोर सुनील उभा होता. त्याने पुढे येत आदराने म्हटलं, या मिसेस शांतनू जयस्वाल. माही चिडून म्हणाली, मला माही म्हणून हाक मारू शकत नाही का? मिसेस जयस्वाल म्हणणं इतकं गरजेचं आहे का? सुनील तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. जिथे अनेक मुली शांतनूसोबत नाव जोडण्यासाठी उत्सुक असायच्या, तिथे माही मात्र त्यांचं आडनाव जोडायलाही तयार नव्हती. त्याच्या मनात विचार आला, माही मॅडमना कदाचित माहीत नसेल की शांतनू सर भारतातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींमधले गणले जातात. तो उत्सुकतेने म्हणाला, पण तुम्हाला मिसेस जयस्वाल म्हणून का हाक मारू नये असं वाटतं? माहीने दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं, ही लग्नाची नाती एक करारावर आधारित आहेत आणि तीही फक्त 1 वर्षासाठी. अशा परिस्थितीत त्यांचं आडनाव जोडण्याला काही अर्थ नाही. सुनील म्हणाला, पण लग्न खोटं नाही माहीजी. माही शांतपणे म्हणाली, 1 वर्षानंतर आमचा घटस्फोट होईल. त्यांना दुसरी कोणीही सहज मिळेल, पण माझ्यावर शांतनू सरांनी सोडलेली श्री असा शिक्का बसेल. सुनील निरुत्तर झाला. त्याला चांगलंच ठाऊक होतं, त्यांच्या लग्नाची चर्चा बाहेर पसरली तर शांतनूला फारसा फरक पडणार नाही, पण माहीच्या आयुष्यावर त्याचा खोल परिणाम होणार होता. माही पुढे म्हणाली, कधीकधी आयुष्यात अशा परिस्थिती येतात की आपल्या हातात कोणताच पर्याय उरत नाही.
इतकं बोलून ती प्रायव्हेट कॅबिनकडे निघाली, जिथे शांतनू तिची वाट पाहत बसला होता. माही आत येताच त्याने थंड नजरेने तिच्याकडे पाहिलं. मात्र पुढच्या क्षणी तो उठला, तिच्यासाठी खुर्ची पुढे केली आणि बसायला सांगितलं. माही मनातच म्हणाली, असं सभ्य वागणं यांनाही येतं. तर ती हलकेच हसली आणि खुर्चीवर जाऊन बसली. शांतनूने बोलायला सुरुवात करत विचारलं, जागा शोधायला काही अडचण झाली नाही ना? वाईफी हा शब्द ऐकताच माहीने भुवया उंचावल्या आणि नकारार्थी मान हलवली. शांतनूने तिच्यासमोर मेन्यू ठेवत म्हटलं, ऑर्डर दे. माहीने डोळे मोठे करत म्हटलं, मी? नाही, तुम्हीच द्या. मला इथल्या पदार्थांची काहीच कल्पना नाही. शांतनू हलकसं हसत म्हणाला, कल्पना नसेल तर हरकत नाही, पण आता सवय करून घे. तू शांतनू जयस्वालची बायको आहेस. माहीने मान खाली घातली. तिने मेनू कार्डकडे नजर टाकली आणि जे काही समजलं ते वेटरला ऑर्डर केलं. छान निवड आहे, शांतनूने थोडक्यात प्रतिक्रिया दिली. काही वेळातच जेवण आलं. दोघे शांतपणे जेवत होते. अचानक शांतनूने आपल्या कोटाच्या खिशातून एक क्रेडिट कार्ड काढून तिच्या समोर ठेवलं आणि म्हणाला, हे ठेव. काही चांगले ड्रेस घे. पुढच्या आठवड्यात आपल्याला आजोबांना भेटायला जायचं आहे. याची लिमिट 50 लाख आहे. लिमिट ऐकताच माहीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तिने ते कार्ड परत त्याच्याकडे सरकवत म्हटलं, मला हे नको आहे. तुम्ही आधीच माझ्यासाठी खूप काही केलं आहे. शांतनू ठामपणे म्हणाला, जोपर्यंत तू माझी बायको आहेस तोपर्यंत हे कार्ड तुझंच आहे, समजलं? आणि यावर अजिबात वाद नको. कुणी असं म्हणू नये की माझ्या बायकोची योग्य काळजी घेत नाही. आणि हो, आज संध्याकाळपर्यंत तुझ्या खात्यात 2 कोटी रुपये ट्रान्स्फर होतील. तुझ्या अकाउंटचे तपशील सुनीलकडे दे. माहीने हलक्या आवाजात उत्तर दिलं, जी? तिने कार्ड पर्समध्ये ठेवलं. दोघे पुन्हा शांतपणे जेवू लागले. थोड्या वेळाने शांतनू म्हणाला, आज तू खूप छान प्रेझेंटेशन दिलंस. माही हसत म्हणाली, थँक्स सर. तू मला फक्त शांतनू म्हणू शकतेस, तो म्हणाला. आणि त्यावेळी माहीने मात्र नकारार्थी मान हलवली. शांतनू पुढे म्हणाला, ऑफिसमध्ये कुणी त्रास दिला किंवा काही अडचण आली तर मला सांग, मी सगळं व्यवस्थित करेन. माहीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तिच्याविषयीची काळजी तिला जाणवत होती. त्याची गरज नाही, शांतनू सर, ती शांतपणे म्हणाली. शांतनू गंभीरपणे म्हणाला, तू माझी बायको आहेस. तुझी प्रत्येक समस्या म्हणजे माझी समस्या. जेवण संपलं होतं. माही उठत म्हणाली, मी निघते, नाहीतर ऑफिसला उशीर होईल. ती निघून जाताना शांतनूला काहीतरी वेगळंच जाणवलं. तिला अजून थोडा वेळ सोबत ठेवावं, तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यावं असं त्याला वाटत होतं. त्याने तिला आवाज दिला, माही. ती थांबली. जी? थांब. त्याने बिल भरलं आणि म्हणाला, सोबतच जाऊ. दोघे कॉरिडॉरने बाहेर पडले. चालताना शांतनूचा हात चुकून माहीच्या हाताला स्पर्शून गेला. तिच्या अंगातून जणू विजेचा हलका झटका गेला. दोघांच्या नजरा भेटल्या. माहीने हलकीशी स्मितरेषा दिली, पण शांतनू मात्र गंभीरच राहिला. माही हळूच पुटपुटली, थोडंसं हसला तर काही बिघडणार नाही. काही म्हणालीस का? शांतनूनं विचारलं. नाही सर, ती घाबरत म्हणाली. पार्किंगमध्ये पोहोचल्यावर माही निघू लागली. तेवढ्या शांतनूने पुन्हा तिला हाक मारली. ती वळताच त्याने तिचा हात पकडून तिला हलकेच कारजवळ ओढलं. तिच्या अचानक झालेल्या हालचालींमुळे ती थोडी दचकली. शांतनू सर, ती कुजबुजली. त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवत तिला शांत केलं. दोघे काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता.
क्षणभराच्या त्या भावनांनी भारावून जाऊन शांतनूने तिच्या ओठांवर हलकेच आपले ओठ टेकवले. तो स्पर्श सुरुवातीला कोमल होता, पण त्यात भावना दाटल्या होत्या. माहीने डोळे मिटले. तिच्यासाठी तो अनुभव नवीन आणि हृदयाला स्पर्शून जाणारा होता. काही वेळानंतर शांतनू मागे सरकला. माहीने काहीही न बोलता मान खाली घातली आणि तिथून निघून गेली. शांतनू तिच्याकडे पाहतच राहिला. गंभीर श्वास घेत तो स्वतःशीच म्हणाला, मला माहीच्या त्या क्षणिक आठवणीतून बाहेर पडायला हवं. तिला भेटून तिचं ब्रेसलेट परत देण्याची वेळ आली आहे. शांतनूने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाला, मला माहिकाच्या त्या क्षणभराच्या आठवणींमधून बाहेर पडायलाच हवं. तिला भेटून तिचं ब्रेसलेट परत करण्याची वेळ आता आली आहे. माही कारमध्ये बसून घरी निघाली होती. अचानक तिच्या पर्समध्ये ठेवलेला पर्सनल नंबर असलेला मोबाईल व्हायब्रेट झाला. तिने घाईघाईने तो फोन बाहेर काढला. तिला दिसलं की त्याच अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता, ज्याच्याकडून तिला याआधीही काही कॉल्स आले होते. माहीला क्षणभर अस्वस्थ वाटलं, तरीही तिने धीर करून मेसेज उघडला. हॅलो मिस माहिका, कदाचित तुम्हाला आठवत नसेल, पण काही महिन्यांपूर्वी तुम्ही एका अपघातात एका माणसाचा जीव वाचवला होता. मला मात्र ती रात्र आजही स्पष्ट आठवते. मी तोच माणूस आहे. तुमचे आभार मानायचे आहेत आणि त्या दिवशी तुमच्याकडून पडलेली एक वस्तू तुम्हाला परत द्यायची आहे. आपण उद्या भेटू शकतो का? कुठे आणि किती वाजता? मेसेज वाचून माहीच्या भुवया उंचावल्या. काही महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. काही महिन्यांपूर्वी एका सुनसान रस्त्यावर तिने अपघातग्रस्त कारखाली अडकलेल्या एका माणसाला बाहेर काढलं होतं. त्याचा चेहरा आणि अंगभर रक्त लागलेलं होतं. तुमचं नाव? त्या जखमी माणसानं हलक्या आवाजात विचारलं. माहिका, माहीने उत्तर दिलं. काळजी करू नका, तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. त्या माणसाने तिच्याकडे फक्त एक नजर टाकली आणि लगेच बेशुद्ध झाला. माहीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. एमर्जन्सीमध्ये ॲडमिट केल्यानंतर नर्सने तिला एक फॉर्म भरायला दिला. माहीने त्यावर माहिका असं नाव आणि एक पत्ता लिहिला. कोण आहे हा? चेहराही नीट दिसत नाही, ती मनात म्हणाली. फॉर्म भरून ती शांतपणे निघून गेली. नंतर तिला कळलं होतं की त्या माणसाचा जीव वाचला होता आणि हळूहळू ती हा प्रसंग विसरूनही गेली. वर्तमान काळ. माहीने पुन्हा मोबाईलकडे पाहिलं. इतक्या महिन्यांनी हा माणूस माझ्याशी संपर्क का साधतोय आणि इतक्या लवकर माझा नंबरही शोधला? खूपच चतुर आहे. या गूढ माणसाला भेटायलाच हवं, ती मनात म्हणाली. तेवढ्यात पुन्हा एक बीप वाजली. त्या नंबरवरून एक फोटो आला होता. माहीने तो उघडून डाउनलोड केला आणि क्षणभर तिचा श्वास अडखळला. हा तर माझा ब्रेसलेट आहे, पप्पांनी दिलेला. माहीच्या जन्माआधीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यांनी आपल्या होणाऱ्या लेकरासाठी ठेवलेली तीच एक आठवण, ते ब्रेसलेट माहीजवळ होतं. ते हरवलंय हे तिला तेव्हा जाणवलंही नव्हतं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती फोटोला हलके स्पर्श करत म्हणाली, माझं ब्रेसलेट, पप्पांची शेवटची निशाणी. डोळ्यातले अश्रू पुसत तिने थरथर त्या बोटांनी उत्तर टाईप केलं. ठीक आहे, उद्या संध्याकाळी 7 वाजता हॉटेल ब्ल्यू मूनमध्ये भेटूया. मनात ती विचार करू लागली. उद्या रुपलच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस आहे. आपण तिथे जाणारच आहोत. त्याच ठिकाणी या गूढ माणसालाही भेटून घेऊ. ताबडतोब उत्तर आलं, उद्या भेटू. दुसऱ्या दिवशी रुपल आज खूप खुश होती. तिच्या बॉयफ्रेंड समीरचा वाढदिवस होता. माही आणि रुपलने मिळून केक बनवला आणि संध्याकाळी दोघी तयार झाल्या. माहीने सुंदर निळ्या रंगाचा इव्हिनिंग गाऊन घातला होता. तिने केस मोकळे सोडले होते. ती अत्यंत देखणी दिसत होती.
रुपल तिच्याकडे पाहत म्हणाली, वा, तू तर कमाल दिसतेस. असं होऊ नये की समीर मला सोडून तुलाच गर्लफ्रेंड बनवेल. माही हसत म्हणाली, मग मी काय करू? दोघीही खळखळून हसल्या. काही वेळातच त्या कॅबने हॉटेल ब्ल्यू मूनमध्ये पोहोचल्या. वा, खरंच खूपच सुंदर रेस्टॉरंट आहे, रुपल म्हणाली. माहीने हलकसं स्मित केलं, पण तिच्या मनात थोडी धडधड होती, कारण आज ती त्या गूढ माणसाला भेटणार होती. दोघी आत गेल्या आणि आरक्षित भागात पोहोचल्या. रुपलने आधीच समीरच्या वाढदिवसासाठी सर्व तयारी केली होती. सजावट, केक, छोटे खाणे, सरप्राईज पार्टीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. माही आजूबाजूला पाहत होती, पण तिचं लक्ष मात्र त्या एका व्यक्तीकडे होतं, जो कदाचित कुठेतरी तिची वाट पाहत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.